गेल्या वर्षी जुलै महिन्यात सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे संपूर्ण वर्षाचे 12 लाभ दिले गेलेत। या योजनेच्या दुसऱ्या वर्षातील पहिला लाभ मात्र अद्याप बहिणीच्या बँक खात्यात जमा झालेला नाहीये आणि हा लाभ या महिना अखेरपर्यंत किंवा पुढील महिन्याच्या 5 तारखेपर्यंत मिळेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। लाडक्या बहिणींनो, लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी गुड न्यूज आहे। गुड न्यूज आलेली आहे। जुलै महिन्याच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे। लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे पैसे कधीपर्यंत भेटणार त्याबद्दलचं नवीन अपडेट समोर आलेलं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे। खूप महत्त्वाची माहिती असणार आहे, त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा। बघा, महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै महिन्याचा हप्ता अद्याप लाभार्थ्यांना भेटलेला नाही। तुम्ही देखील जुलै महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असाल, तुम्ही वाट पाहताय की नाही कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा। तुम्हाला हा हप्ता हवाय की नाही तोही सांगा, कारण की याचा तुम्हाला फायदा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असेल। तुम्हाला आताच जून महिन्याचा हप्ता जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये 1500 रुपयाचा भेटलेला असेल। तुमचे जूनचे पैसे देखील आलेत की नाही कमेंट बॉक्समध्ये येस किंवा नो म्हणून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल। कारण की बऱ्याचशा पात्र लाडक्या बहिणींना अद्यापपर्यंत ही जून महिन्याचा हप्ता भेटलेला नाही। मग तो हप्ता देखील या जुलै महिन्याच्या हप्त्यासोबत भेटेल की काय त्याबद्दल ही अपडेट आपण बघणार आहोत। तर बघा, ऑगस्टच्या 5 तारखेपर्यंत हा तुम्हाला जुलै महिन्याचा म्हणजे 13वा हप्ता भेटण्याची शक्यता आहे। आपण आताच न्यूजमध्ये देखील ही माहिती पाहिलेली असेल। अशी माहिती या ठिकाणी ही समोर आलेली आहे। योजनेची छाननी विधानसभा निवडणुकीनंतर होईल असं देखील सरकारने जाहीर केलेलं आहे। तर बघा, ही दुसरी तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे तुमची छाननी आता सध्या बंद करण्यात आलेली आहे। विधानसभा निवडणुकीनंतर ही छाननी केली जाणार आहे अशी माहिती या ठिकाणी ही न्यूजमध्ये देण्यात आलेली आहे, तशी शक्यता देण्यात आलेली आहे। तर ह्या दोन तुमच्यासाठी गुड न्यूज असणार आहे, ते म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता तुमचा 5 तारखेपर्यंत जमा होणार आहे। म्हणजे हा हप्ता देखील मात्र तुमचा लेट होऊ शकतो, परंतु त्याबद्दलची पुढे सविस्तर माहिती आपण बघणार आहोत। बघा, विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती 2024 मध्ये। या योजनेद्वारे प्रत्येक पात्र लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपये थेट तुमच्या खात्यामध्ये हे पैसे दिले जातात आणि प्रत्यक्षामध्ये हे पैसे देखील जमा होत आहेत। मात्र आता या योजनेचा जुलै महिन्याचा लाभ अद्याप महिलांना भेटलेला नाही। आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न येतच असेल की जुलै महिन्याचे पैसे म्हणजे 13व्या हप्त्याचे पैसे कधी भेटणार, त्याच्याबद्दलचे हे अपडेट आहे। त्यामुळे हा लाभ कधी भेटणार याकडे तुमचं लक्ष देखील लागलेलं होतं, याची प्रतीक्षा देखील तुम्ही करून होतात। आता याबद्दलची मोठी अपडेट समोर आलेली आहे। येत्या महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा ऑगस्ट महिन्याच्या 5 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींना हा लाभ दिला जाईल अशी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। तर बघा, ह्या महिन्याच्या अखेरपर्यंत देखील तुम्हाला पैसे भेटू शकतात किंवा या ठिकाणी पुढच्या महिन्याच्या म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या 5 तारखेपर्यंत देखील हे पैसे तुम्हाला भेटू शकतात, हा 13वा हप्ता जुलै महिन्याचा। परंतु या ठिकाणी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेणं खूप महत्त्वाचं आहे, ते म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला माहित असेल 9 तारखेला लाडक्या बहिणींचा सण आहे, तो म्हणजे रक्षाबंधनाचा। तर या रक्षाबंधनाला या ठिकाणी 3000 रुपये म्हणजेच ऑगस्ट आणि जुलैचे एकत्रित पैसे देखील दिले तर लाडक्या बहिणींसाठी अजून मोठी या ठिकाणी ही गुड न्यूज असू शकते। परंतु तसा अजून कुठलाही निर्णय झालेला नाही। तुम्हाला हे वाटतं का एकत्र 3000 रुपये या ठिकाणी जुलै महिन्याच्या हप्त्यासोबत ऑगस्ट महिन्याचाही हप्ता देवा, जेणेकरून या ठिकाणी रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून लाडक्या बहिणींना तो मोठा खूप आधार भेटेल। कारण की 2024 मध्ये ज्यावेळेस नवीन योजना चालू झाली होती त्यावेळेस पहिल्यांदाच पहिला हप्ता आणि या ठिकाणी दुसरा हप्ता रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून या ठिकाणी लाडक्या बहिणींना दिला गेलेला होता। एकत्रित 3000 रुपये देखील भेटलेले होते। ॲडव्हान्समध्ये हे दोन्ही पैसे भेटलेले होते 2024 मध्ये। मात्र 2025 मध्ये सध्या ऑगस्ट महिन्यामध्ये या ठिकाणी रक्षाबंधन असल्यामुळे जुलै महिन्याचा आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता द्यावा की नाही, तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचं मत सांगा। कारण की बघा, तसा निर्णय देखील जर झाला तर तुम्हाला एकदाच 3000 रुपये देखील भेटू शकतात जुलैचे आणि ऑगस्ट महिन्याचे, आणि शक्यता आहे की तसा देखील निर्णय होऊ शकतो। याच्याबद्दल आपल्याला लवकरच माहिती येईल, या महिन्याच्या शेवटच्या अखेरपर्यंत या ठिकाणी त्याबद्दलची देखील माहिती येईल की एकच हप्ता तुमचा म्हणजे जुलै महिन्याचाच हप्ता जमा होणार आहे की या ठिकाणी दोन्ही हप्ते जमा होतील ऑगस्ट महिन्याचे आणि जुलै महिन्याचे। तशी माहिती आल्यास तुमच्यापर्यंत नक्की वेळेवरती ती माहिती पोहोचवली जाईल। त्यासाठी या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ देखील जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा। तर बघा, सध्या तरी जुलै महिन्याच्या म्हणजे एका हप्त्याबद्दलची या ठिकाणी ही माहिती आलेली आहे, ती म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत हे पैसे भेटू शकतात 13व्या हप्त्याचे किंवा
पुढच्या महिन्याच्या म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या 5 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींना हा लाभ दिला जाऊ शकतो. तर जुलै महिन्याचे पैसे कधी भेटणार त्याच्याबद्दलची ही माहिती आहे. राज्य सरकारने गेल्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिन्यांना दर महिन्याला या ठिकाणी 1500 रुपये देण्याचं या ठिकाणी आश्वासन दिलेलं होतं आणि त्यानुसार हे पैसे देखील भेटत आहेत. तर गेल्या वर्षी सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या वर्षातील बघा 1 वर्ष पूर्ण झालेले 2024चे पूर्णपणे 12 हप्ते तुम्हाला जून महिन्यापर्यंत भेटलेले असतील. आता या ठिकाणी हे दुसरं वर्ष सुरू झालेलं आहे. ह्या दुसऱ्या वर्षातील पहिलाच हा जुलै महिन्याचा लाभ तुम्हाला असणार आहे. परंतु पहिल्याच वर्षाचा म्हणजे जुलै महिन्याचा लाभ अद्यापपर्यंत राज्यातील लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नाही. तर या महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा पुढच्या महिन्यात म्हणजेच 5 ऑगस्टपर्यंत हा लाभ मिळण्याची शक्यता या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. ही न्यूजमध्ये माहिती दिलेली आहे. तर या योजनेतील मासिक अनुदान म्हणजेच या ठिकाणी प्रत्येक महिन्याचा जो सन्मान निधी आहे, प्रत्येक महिन्याची तुमची जी आर्थिक मदत आहे, मासिक अनुदान जे आहे, प्रत्येक महिन्याचं अनुदान जे आहे, लाडक्या बहिणींचे एक प्रकारे मासिक वेतनच या ठिकाणी आहे तुम्हाला प्रत्येक महिन्याला दिलं जात आहे. तुम्हाला आर्थिक आधार म्हणून या ठिकाणी ते महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा 5 ऑगस्टपर्यंत तारखेपर्यंत देण्याचे नियोजन करण्यात आलं असल्याचं एका अधिकाऱ्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. तर तुमच्यासाठी या ठिकाणी ही मोठी गुड न्यूज आणि आनंदाची बातमी लाडक्या बहिणींना आहे, जी की 13व्या हप्त्याबद्दल तुम्ही वाट पाहत होतात. म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता कधी भेटेल त्याच्याबद्दलची ही न्यूज आता देण्यात आलेली आहे. तर बघा राज्यातील 2,34,00,000 लाडक्या बहिणींना याचा लाभ भेटणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना गेल्या वर्षी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती. जून महिन्यात या योजनेला 1 वर्ष देखील पूर्ण झालेले आहेत म्हणजे 2025 मध्ये. तर योजनेचा पहिला लाभ राज्यातील 2,34,00,000 लाडक्या बहिणींना भेटलेला होता. त्यानंतर ही संख्या कमी जास्त होत गेली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या कमी करण्यासाठी त्यांची छाननी करण्याचा निर्णय देखील सरकारने घेतलेला होता. मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुका लक्षात घेता सरकारने सध्या ही प्रक्रिया थांबवली आहे, अशी माहिती महिला व बालविकास विभागातील सूत्रांनी या ठिकाणी दिलेली आहे. ही माहिती न्यूजमध्ये देण्यात आलेली आहे. तर खूप महत्त्वाची माहिती देखील आहे ती म्हणजे सध्या पडताळणी देखील बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याची शक्यता देखील आहे की तुमची सध्या पडताळणी आता बंद होऊ शकते निवडणुकामुळे. तर लाडक्या बहिणींना हा प्रत्येक महिन्याचा लाभ आता भेटत राहणार आहे. मात्र या ठिकाणी जी पडताळणीची या ठिकाणी जे मोठं संकट होतं ते देखील आता या ठिकाणी टळण्याची शक्यता आहे. तर या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील मंजूर अर्जदार महिलांना 1500 रुपयाचा आर्थिक लाभ प्रत्येक महिन्याला दिला जातो. सध्या राज्यात 2,34,00,000 लाभार्थी आहेत. या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवरती वर्षाला सुमारे 50,000 कोटी रुपयांचा बोजा पडतो. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर या योजनेतील अर्जांची छाननी करून अपात्र महिलांना वगळले जाईल अशी घोषणा देखील सरकारने यापूर्वीच केलेली होती. सरकारने स्पष्टच केलेलं होतं की प्रत्येक महिन्यामध्ये या ठिकाणी ही ऑनगोईंग पडताळणी असणार आहे, ऑनगोईंग ती प्रोसेस असणार आहे, जेणेकरून फक्त गरीबातल्या गरीब पात्र लाडक्या बहिणींपर्यंतच हा लाभ पोहोचवण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे, त्यांना मदत करण्याचं उद्दिष्ट आहे असं या ठिकाणी स्पष्ट केलेलं होतं. तर बघा छाननी प्रक्रिया सध्या स्थगित आहे. ही देखील खूप मोठी अपडेट आहे. यासाठी प्राप्तिकर भरणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांचा कुटुंबाचा डेटा केंद्रीय अर्थ खात्याकडून राज्य सरकारने मागवलेला होता. हा डेटा मिळाल्यावर 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांची छाननी होईल अशी शक्यता होती. मात्र आगामी महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका विचारात घेता ही छाननी प्रक्रिया सध्या स्थगित करण्यात आली आहे. निवडणुका संपेपर्यंत नोंदणी केलेल्या सर्व महिलांना लाभ दिला जाणार आहे. त्यानंतरच सरकार छाननीबाबत पुढचे पाऊल उचलेल अशी अपेक्षा या ठिकाणी आहे. तर बघा सध्या मोठी गुड न्यूज तुमच्यासाठी जी होती ती म्हणजे 13व्या हप्त्याबद्दलची. तर आत्ता सध्या जर आपण या ठिकाणी बघितलं तर तुम्हाला या महिन्याच्या शेवटच्या अखेरपर्यंत म्हणजे 31 तारखेपर्यंत हे तुम्हाला 13व्या हप्त्याचे पैसे जमा होऊ शकतात. तेव्हा जर नाही आले तर तुम्हाला 5 ऑगस्टपर्यंत म्हणजे 1 ऑगस्टपासून 5 ऑगस्टपर्यंत दरम्यान या ठिकाणी ही पैसे जमा करण्याची जुलै महिन्याची प्रक्रिया चालणार आहे. तर तुम्हाला 5 ऑगस्टपर्यंत आता कधीही पैसे जे आहेत त्या ठिकाणी जमा होऊ शकतात. ही तुमच्यासाठी मोठी गुड न्यूज देण्यात आलेली आहे. त्यासोबत छाननीबद्दलचा देखील निर्णय घेण्यात आलेला आहे. सध्या छाननी या ठिकाणी स्थगित करण्यात आलेली आहे. मात्र पुन्हा परत ही छाननी देखील अजून सुरू होऊ शकते नंतर. तर तुम्ही ज्याची आतुरतेने वाट पाहत होता ती म्हणजे जुलै महिन्याच्या हप्त्याबद्दलची ती महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी बघितलेली आहे. अजून तुमचे याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. जून महिन्याचा हप्ता ज्यांना भेटलेला नाही, काही तांत्रिक कारणास्तव तुम्ही पात्र असूनही जर भेटलेलं नसेल तर जुलै महिन्याच्या हप्त्यासोबत देखील ते पैसे देण्याचा निर्णय झाला तर तुमच्यापर्यंत माहिती दिली जाईल. परंतु तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन देखील तक्रार करायची. तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला हप्ता नाही भेटला असं या ठिकाणी तक्रारमध्ये नमूद करायचं आहे, जेणेकरून सरकारच्या लक्षात येईल आणि तुमचे पुढच्या हप्त्यासोबत देखील पैसे होण्याची मग शक्यता असू शकते.
लाडकीबहीण.महाराष्ट्र.gov.in ही ऑफिशियल वेबसाईट आहे. तिथं जाऊन देखील तुम्हाला तक्रार करता येणार आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर संपूर्ण माहिती दिलेली आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांना महत्त्वाचे अपडेट भेटेल. आणि पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.